तर जगातलं किती मोठं संकट येऊ दे तरी हसून घालो असं सांगणारा माझा विठ्ठल आज मात्र खळाखळा रडला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज होता मदर्स डे, म्हणून सगळीच जण आहे ना त्यांच्या आई सोबतच चांगलं चांगलं फोटो चांगल्या मेमरी स्टोरीला ठेवत होती. आणि ते स्टेटस पाहत असताना ना आमचे वडील बोलून गेले की असा माझ्या आईचा आणि माझा एक पण चांगला फोटो नाही. हे वाक्य बोलताना त्यांचं डोळं पण पानावर होतं, कारण की आमची आई आहे ना 2015 साली वारली होती. आणि आमच्या वडिलांचा आणि आईचा एकामेकी एवढा जीव होता की आता आजीला वारून आहे ना वयस कमी 15 वर्ष झाले, तरी पण आहे ना आजीचा विषय आता जरी कधी निघाला ना तरी वडिलांच्या डोळ्यात अश्रू असतात. हे असते आईवरचं खरं प्रेम. ज्याच्याकडे नसते त्याला त्याची किंमत असते, आणि ज्यांच्याकडे आहे त्याच्यातली काही जण आईला अक्षरशः धक्का मारून घराबाहेर काढून देतात. त्याच्या उलट आमच्या वडिलांचा तर त्यांच्या आईवरती लय जीव आहे, पण त्यांची इच्छेची काही पूर्ती होणार नाही, कारण की आमच्या आजी आता या जगात नाही. म्हणून आमच्या वडिलांना ना आजी सोबत एक क्षण घालवता येणारी ना एक फोटो काढता येणारी. पण तरी म्हणलं वडिलांच्या इच्छेची पूर्ती करावा आणि वडिलांचा आणि आईचा एक फोटो एडिट करावा. पण आता या फोटोचं महत्व आहे ना आपल्याला काहीच नाही कळणार, पण ज्यांची आई या जगात नाही त्यांना याचं महत्व चांगलंच कळलं, जसं की आमच्या वडिलांना कळालं. कारण की किती मोठं संकट सामोरे आलं तरी हसत सामोरे जाणार आमचा विठ्ठल आज आम्ही रडताना बघितला. म्हणून तुम्हाला मी जाता आता एवढंच सांगतो की देवाच्या कृपेने अजून पण तुमचे आई वडील तुमच्या सोबत असतील तर त्यांची स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काळजी घ्या आणि त्यांना देवासारखंच समजा. कारण की ना सगळं काही मिळतं बाजारात पैशानी, पण आईसारखी जन्नत आणि बापासारखा आधार कधीच भेटत नाही.